नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आपण पाठीमागील 2 लेक्चरमध्ये अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स यांचे आपण इंट्रोडक्शन करून घेतलेले आहे. त्यांचे आपण जनरल फॉर्म्युले अभ्यासले, त्याचबरोबर त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे ड्रॉ करायचे हेही अभ्यासलं. पाठीमागील सेकंड लेक्चरमध्ये आपण त्यांना कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, त्यांचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करू शकतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असतो या बाबतीत बोललेलो आहोत. त्याचबरोबर काही बेसिक टर्म्स मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या, जसं की केमिकल बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होत असतो, आयोनिक बॉन्ड कसा तयार होत असतो या बाबतीत आपण बोललो होतो. मित्रांनो, हे जे आपण हायड्रोकार्बन्स पाहतोय, हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण? द कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड एज द हायड्रोकार्बन्स. जे कंपाऊंड्स कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले आहेत यांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. आपण या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे हे पाठीमागील लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं होतं, आणि तो बॉन्ड होता कोव्हॅलंट बॉन्ड. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे कोणता? द बॉन्ड विच इज फॉर्म बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. की जो बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने तयार झालेला असतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आणि दुसरा बॉन्ड जो जनरल मी तुम्हाला डिफाईन करून सांगितलं होता, आयोनिक बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म बाय द गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण आपला विषय आता चाललेला आहे हायड्रोकार्बनचा. मग हायड्रोकार्बन्स मध्ये जो कार्बन आणि हायड्रोजन आहे यांच्यामध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? तर तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड, बिकॉज दिस बॉन्ड इज फॉर्म बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. चला तर मित्रांनो, आज आपण या थर्ड लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत अल्केन, अल्किन, अल्काइन्स यांचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे. ओके, आपण सुरुवात करतोय. आता पहा, आपण पाठीमागील लेक्चर मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ केलता. मी एकदा ते एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. मी तुम्हाला जर म्हणलं मित्रांनो, मला प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. आता याच्यामध्ये तुम्ही विचार कसा करणार हे समजून घ्यायचे आपल्याला. प्रोपेन स्पेलिंग पाहिजे व्यवस्थित, प्रोपेन ANE. मित्रांनो, त्याच्या एंडिंगला एन आहे. एन म्हणजे हा कोण आहे? अल्केन आहे. अल्किन आहे का अल्काइन आहे? तर तो कोण आहे? अल्केन. ठीक आहे, मग आपला विचार काय झाला की तो आहे अल्केन. बरं, अल्केन म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे, मग आता आपण विचार करणार प्रोपेन. मग आपल्याला हे फिक्स झालंय, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. मित्रांनो, हे पहिले जे 10 मेंबर आहेत आपल्याला हे माहिती असले पाहिजेत. डन, कारण बेसिकली तेच तुम्हाला रिक्वायर्ड असतात. ठीक आहे, मग आता प्रोपेन मध्ये कार्बन किती ठरले आपले? मिथेन, इथेन, प्रोपेन. कार्बन 3 आहेत. पहा मी स्ट्रक्चर कसं ड्रॉ करतोय. बरं, अल्केन म्हणून कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड राहील 1 2 3. ठीक आहे, तर मी प्रोपेन आहे म्हणून मी 3 कार्बन काढले. आणि कार्बन कसे माझ्याशी आपण ठरवलं होतं की जेवढे कार्बन असतील तेवढे स्ट्रेच चेन मध्ये काढूयात. ठीक आहे, काढलं. आता याच्यामध्ये कुठेही डबल बॉन्ड देणार नाही. का नाही देणार? कारण तो प्रोपेन एन म्हणजे तो अल्केन आहे, सिंगल बॉन्ड राहतील. आता राहिला विषय आपला व्हॅलेन्सीचा. तुम्हाला माहिती आहे व्हॅलेन्सी, कार्बनची व्हॅलेन्सी किती सांगितली होती आपण? 4. आणि त्याची स्टोरी तुम्हाला कळली होती. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 and the 4. In outermost shell of the carbon there are the 4 electrons which take part in the bond formation. की जे 4 इलेक्ट्रॉन्स कार्बन मध्ये जे आउटरमोस्ट शेल मध्ये आहेत ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतात. आणि म्हणून आपण म्हणलो होतं कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. आता पहा, कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट करत असताना आपण बॉन्ड दाखवतो. त्याचबरोबर हे हायड्रोकार्बन्स कंपाऊंड आहेत. हायड्रोकार्बन म्हणजे कार्बनचा बॉन्ड देऊन झाल्यानंतर जी रिमेनिंग व्हॅलेन्सी आहे ते आपण हायड्रोजनच्या साह्याने कंप्लीट करणार आहोत. कसं? पहा इथे पहा, आता याच्याकडे एक बॉन्ड गेलेला आहे. ऍक्च्युअली कार्बनची व्हॅलेन्सी किती मित्रांनो? 4, पण बॉन्ड गेलाय किती? फक्त 1. मग 4 व्हॅलेन्सी कंप्लीट होण्यासाठी किती कमी आहे? 3. म्हणून मी या कार्बनच्या होते हायड्रोजन किती लिहिणार आहे? 3. आता मी डिरेक्टली लिहितोय. आपण पाठीमागील लेक्चर मध्ये काय केलं? 1 2 3 सगळे हायड्रोजन सेपरेट मांडले होते. आता मी तसे मांडत नाही, मी डिरेक्टली याला कंडेन्स फॉर्म्युला म्हणणार आहोत. मी ते तुम्हाला सांगतो कसा. या कार्बन कडे पहा, इकडे 1 आणि इकडे किती बॉन्ड गेलेले आहेत? ऍक्च्युली आता 2. 4 व्हॅलेन्सी कंप्लीट व्हायला किती कमी आहे? त्याच्याकडे 2. म्हणून मी हायड्रोजन किती लिहिणार आहे याच्या समोर? 2.
आणि आता राहिला विषय या कार्बनचा. या कार्बनच्या पाठीमागे फक्त एकच बॉन्ड आहे, व्हॅलन्सी पाहिजे होती 4 पण आहे फक्त एक, म्हणून मी हायड्रोजन देणार आहे 3. डन. तर हा झाला प्रोपेन. लक्षात येतंय? यालाच मी कंडेन्स फॉर्म्युला असे म्हणू शकतो, कंडेन्स्ड फॉर्म्युला. तुम्ही म्हणाल मित्रांनो हा कंडेन्स फॉर्म्युला का? कारण आपण पाठीमागील लेक्चरमध्ये जेव्हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट केलता की जो मी असा मांडला होता, पहा इथे 1 2 3 याच्या भोवती एक बॉन्ड गेलो, 3 हायड्रोजन असे दाखवले होते 1 2 3 1 2 1 2 3. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, पण हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट करण्याच्या ज्या डिफरंट मेथड्स आहेत यामध्ये ही आहे डॅश फॉर्म्युला. डॅश फॉर्म्युला का? बिकॉज बॉन्ड्स आर शोन बाय द डॅश. आपण प्रत्येक जो बॉन्ड आहे तो डॅशने दाखवलेला आहे, पण याला आपण म्हणतो कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला मध्ये आपण काय केलेलं आहे की जे हायड्रोजन एका कार्बनच्या भोवती 3 प्रेझेंट आहेत ते आपण एकाच जागेवरती गोळा करून मांडले. गोळा करणे कंडेन्स केलेले आहेत, म्हणून आपण याला कंडेन्स फॉर्म्युला म्हणतो. यालाच आपण असंही मांडू शकतो डिरेक्टली. मी याला C3H8 आहेत की नाही सगळ्याच्या सगळे आयटम एकाच जागेवरती, हा सुद्धा त्याचा कंडेन्स जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तोच इथे काय रिप्रेझेंट करतो, त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. ओके. आता पहा मी जातोय मित्रांनो, आता मला स्ट्रक्चर काढायचंय प्रोपीन. मी मुद्दाम एकाच वेळेस तुम्हाला रेफरन्स घेऊन सांगतोय. तुम्ही विचार कसा करणार? प्रोपीन आहे, ठीक आहे, मिथेन इथेन प्रोपेन, कार्बन 3 फिक्स आहे, त्याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही. लगेच 1 2 3, पण तो प्रोपीन आहे, ENE प्रोपीन. याचा अर्थ तो कोण आहे मित्रांनो? अल्कीन. आणि अल्कीन असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण तुम्ही म्हणाल आपल्या कंपाऊंड मध्ये जेवढे कार्बन आहेत त्या सर्व कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड नाही मित्रांनो, फक्त एका ठिकाणी डबल बॉन्ड देणार आहोत. आपण पुढे असे काही स्ट्रक्चर पाहणार आहोत की तिथे तुम्हाला पोझिशन सांगितली जाईल, त्या पोझिशनला तुम्ही डबल बॉन्ड देणार आहात. आता इथे ठीक आहे, कार्बन 3 असतील तर आपण पोझिशन स्पेसिफाय करत नाही. बरं, प्रोपीन आहे 1 2 3, मिथेन इथेन प्रोपेन, 3 कार्बन घेतले पॅरेंट अल्केन नुसार. डन. आता आपण काय करतोय, तो अल्किन आहे म्हणून डबल बॉन्ड द्यायचा आहे, फिक्स आहे. कुठेही द्या तुम्ही, या साईडने द्या किंवा या साईडने द्या, कुठेही चालेल. पण मला असं वाटतं राईट साईडने प्रेफरन्स दिला तर तो चांगला दिसतो. या प्रकारे इकडे दिला तरी हरकत नाही. बरं, डबल बॉन्ड दिला. आता व्हॅलन्सी कंप्लीट करणार आहोत आपण. आता मला सांगा, आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्स किती आहे? 4. इथे किती बॉन्ड गेला? 1. तुम्ही सांगतायत पहा, आता 1 गेला, किती देऊ? 3 गेले, किती देणार मी इथे? 1. इथे किती गेले? 2. मग किती देऊ आता इथे? 2. राईट. तर हा झाला प्रोपीनचा फॉर्म्युला. मित्रांनो लक्षात येते ना? चला आणखी एक एक्झाम्पल दाखवतो आणि मग आपण आता नंतर वेगळ्या प्रकारे मी आणखी एक्झाम्पल देणार आहे. पण सध्या बेसिक पहा, फक्त प्रोपाईनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय मला. आपलं ठरल्याप्रमाणे प्रोपाईन, मिथेन इथेन प्रोपेन, 1 2 3 दिले, 3 कार्बन दिले. पहिले बेसिक स्केलेटन काढताना, बेसिक स्ट्रक्चर काढताना सिंगल बॉन्ड हे कंपल्सरी 1 2 3 4 तुमचे जेवढे असतील तेवढे मित्रांनो सिंगल बॉन्डने दाखवायचेच आहेत. बॉन्ड म्हणजे डॅशने ते दाखवायचेच आहेत. मग आपण कशाकडे जाणार आहोत? तो अल्केन आहे, अल्केन आहे का अल्काइन आहे? अल्केन असेल तर सिंगल बॉन्ड, अल्केन असेल तर डबल बॉन्ड, अल्काइन असेल तर ट्रिपल बॉन्ड. मग आता प्रोपाईन कोण आहे? अल्काइन. अल्काइन मध्ये असतो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग मी आता ट्रिपल बॉन्ड रिप्रेझेंट करणार आहे इथे. तुम्ही म्हणाल कोठे द्यायचा? परत एकदा तोच विषय, कोठेही द्या, या साईडला द्या किंवा या साईडला, पण प्रेफरन्सली आपण शक्यतो उजव्या साईडने देऊ, तो व्यवस्थित वाटतो. या साईडला दिला ट्रिपल बॉन्ड. चला तर व्हॅलन्सी कंप्लीट करायची. कार्बनची व्हॅलन्सी 4, इथे 1 बॉन्ड गेला, 1. मग आता मला किती हायड्रोजन लिहायचे त्याच्या भोवती? किती? 3. 1 बॉन्ड गेला ना. मी समोरासमोर लिहितोय मित्रांनो, कन्फ्युजन नको. असं नाही, इथे C आहे समजा, हे असं स्ट्रक्चर आहे, मी इथे खाली यायचे, असं नाही, हे नाही. कार्बनच्या समोर हायड्रोजन मांडायचा आणि त्याच्या बेसला मग आपण त्याचा नंबर रिप्रेझेंट करणार आहोत. ओके. आता या कार्बनकडे पहा, व्यवस्थित लक्ष आहे. या कार्बनकडे 1 2 3 4 ऑलरेडी व्हॅलन्सी कंप्लीट आहे. मग इथे हायड्रोजन मांडायची गरज आहे का? नाही. या कार्बनकडे या, इथे किती? 1 2 3 3 आहेत. किती रिमेनिंग आहेत मित्रांनो? 1. भेटतंय ना? या कार्बनच्या होती 3 बॉन्ड गेले, एकच कमी आहे, म्हणून मी इथे देणार एकच हायड्रोजन. झालं. इट इज द स्ट्रक्चर ऑफ, और दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द प्रोपाईन.
बेसिक कळले मित्रांनो. आता विचार कसा करायचा हे लक्षात आलं. चला तर आता आपण सुरुवात करणार आहोत आता हायर लेवलच्या एक्झाम्पल्सनी, म्हणजे एकदम तुमचं बेसिक कन्सेप्ट एकदम परफेक्ट होऊन जाईल. स्ट्रक्चरचा काही विषय राहणार नाही. मग नावं कसे द्यायचे ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, पहा मी आता याला पुसतोय. आता जर तुम्हाला स्ट्रक्चर काढायला सांगितलं ब्युटेनचं, ठीक आहे ना. ब्युटेन म्हणलं की तुम्ही काय लगेच सुरुवात केली, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. किती कार्बन डोक्यात आले आपल्या? 4. आपण नावाकडे पाहिलं ब्युटेन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपण आपल्या कोणा स्ट्रक्चर काढायचंय? ब्युटेनचं. एन म्हणजे किती कार्बन काढले मी? 4. पण तो अल्केन आहे, एन आहे, अल्केन आहे, सिंगल बॉन्ड असतील. मग ठीक आहे, सिंगल बॉन्ड झाले. आता डबल किंवा ट्रिपल बॉन्डचा विषय नाही, व्हॅलन्सी कंप्लीट करून घेऊ आपण. 4 व्हॅलन्सी असते, 1 गेला, 3, 2 गेले, 2, 2 गेले, 2, 1 गेला, 3. लक्षात आलं? पुढे चला, आता तुम्हाला स्ट्रक्चर काढायचंय ब्यूट 1 इन. आता पहा ब्यूट 1 इन मित्रांनो, आपल्याकडे ब्यूट परत तोच विषय, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. किती कार्बन? 4 कार्बन. 1 2 3 4. इन हा कोण आहे? इन. इन म्हणजे अल्किन. अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. कुठे द्यायचा आहे? नंबर दिलाय त्यांनी 1 नंबर वरती. 1 नंबरच्या कार्बन वरती आपल्याला काय द्यायचं आहे? डबल बॉन्ड. आता पहा 1 नंबर कार्बन हा, मग तुम्ही इथे डबल बॉन्ड देऊ शकता किंवा हा 1 नंबरचा एक तर लेफ्ट साईडने किंवा राईट साईडने, कोणत्याही साईडने नंबर 1 घ्यायचा, हे लक्षात घ्या. कन्फ्युजन नको. नाही तुम्ही म्हणाल 1 2 3 असं नाही, 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 कोणत्याही साईडने. चला डन. मग या साईडने किती नंबर आहे? हा 1. मग मी इथे देणार आहे डबल बॉन्ड. हा 2 नंबर वरती नाही. हा इथे जर दिला असता तर 1 2 नंबर वरती. 1 म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये, 2 म्हणजे 2 आणि 3 च्या मध्ये असतो, हे लक्षात घ्या. 1 नंबर वरती डबल बॉन्ड म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये असतो. तुम्हाला म्हणलं 2 नंबर वरती म्हणजे 2 आणि 3 च्या मध्ये असतो. आता समजा आपण काय ठरवलं होतं की राईट साईडने आपण प्रेफरन्स देऊयात त्याला. तुम्ही कोणत्याही साईडने मांडा ते चुकीचं नसणार आहे, पण तरी आपण प्रेफरन्स राईट साईडने देतो. ठीक आहे. 1 इन. इन म्हणजे डबल बॉन्ड 1 नंबर वरती आहे, मग मी इथे डबल बॉन्ड दिला. आता व्हॅलन्सी पूर्ण करूयात. 1 गेला, 3, 2 गेले, 2, 1 2 3 गेले. पटतंय ना? 1 2 3 गेले, मग याच्यावरती एच किती? फक्त 1. याच्यावरती 1 आणि 2 गेले म्हणजे एच किती? 2. किती इझी आहे मित्रांनो. आपण आता सोप्याकडून अवघडाकडे जाणार आहोत. अवघड म्हणजे ते अवघड नसणार आहे, पण थोडंसं हायर लेवलकडे जाणार आहोत. तुम्हाला समजायला 100% सोपं जाईल. आता पहा, मला स्ट्रक्चर काढायचंय ब्यूट 1 वाईन, YNE. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे 1 2 3 4 4 कार्बन काढून घेऊयात. 1 2 3 4 झाले. 1 वाईन, YNE. 1 YNE म्हणजे वाईन म्हणजेच कोण? किंवा ऐन, कसंही म्हणा तुम्ही. वाईन नको वाटत असेल तर ऐन म्हणा. किती? ट्रिपल बॉन्ड असेल. किती नंबर वरती असेल? फर्स्ट कार्बन वरती, 1 नंबर वरती. या ठिकाणी आपण दिला ट्रिपल बॉन्ड. आणि आता आपण याची व्हॅलन्सी कंप्लीट करणार आहोत. 1 गेला, 3, 2 गेले, 2. या कार्बनच्या भोवती 1 2 3 4. 1 2 3 4 व्हॅलन्सी कंप्लीट आहे. पटतंय? मग इथे काही हायड्रोजन देणार नाही. इथे या भोवती 1 2 3 एकच कमी, म्हणून या प्रकारे. कळलं स्ट्रक्चर ब्यूट 1 वाईनचं? थोडंसं हायर लेवलला चला. ऐका मित्रांनो, आता तुम्हाला जर स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं, फॉर एक्झाम्पल पेंट 2 इन. पेंट 2 इनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय मित्रांनो. पहा बरं, पेंट 2 इन ना, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. किती कार्बन काउंट केले आपण? 5. मग मी लगेच 1 2 3 4 5. इन. इन म्हणजे कोण? अल्किन. अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. किती नंबर वरती म्हणतायत ते? 2nd कार्बन वरती. बरं, 2nd कार्बन तुम्ही एक तर लेफ्ट साईडने चला किंवा राईट साईडने, पण आपला प्रेफरन्स राईट साईडने. मग 1 2. तुम्हाला माहिती 2nd म्हणजेच याचा अर्थ 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड येईल. फर्स्ट म्हणलं की फर्स्ट आणि 2nd च्या मध्ये येईल. ठीक आहे. 2nd म्हणजे 1 2, इथे डबल बॉन्ड येईल 2 आणि 3 च्या मध्ये. झालं, व्हॅलन्सी कंप्लीट. 1 गेला, 3, 2 गेले, 2, 1 2 3 एकच बाकी, 1 2 3 एकच बाकी, 1 गेला, 3. पटतंय मित्रांनो? फार इझी आहे.
ठीक आहे, तुम्हाला म्हणलं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ हेग्स हेग्स टू आईन और वाईन. पहा, हेग्स टू आईन किंवा वाईन कसंही चालेल. ठीक आहे, सुरुवात मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन 1 2 3 4 5 6 पटलं. आता पहा 2 YnE म्हणले आपण, YnE याचाच अर्थ मित्रांनो अल्काईन आहे. बरं अल्काईन आहे मग ट्रिपल बॉन्ड कुठे, सेकंड नंबर वरती 1 2, मग मी इथे देणार आहे ट्रिपल बॉन्ड. पटलं. ओके चला, एक गेला 3, 2 गेले 2, 2 गेले 2, 1 2 3 4 4 ऑलरेडी गेलेले आहेत, द्यायचं नाही. 1 2 3 4 4 ऑलरेडी कंप्लीट आहे 1 म्हणजे इथे 3. अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता हे जरा इझी जात आहे आपल्याला, हे समजले अगदी परफेक्टली, आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायला अडचण नाही. पण मग एवढे सोपे स्ट्रक्चर असतात का? हो, काही स्ट्रक्चर एवढे सोपे असतात, पण काही आता आपण हायर लेवलकडे जाणार आहोत. म्हणजे कसं, याच्यामध्ये आपण आता काही अल्काइल ग्रुप्स याला अटॅच करणार आहोत, पण त्या अल्काइल ग्रुपची मी अगोदर ओळख करून देतो. पहा मित्रांनो, अल्केन्स हे आपल्याला माहित झालेले आहेत. अल्केन्स CnH2n+2. पण या अल्केन मधील जर मी एक हायड्रोजन जर कमी केला तर त्यांना आपण अल्काइल ग्रुप असं म्हणत असतो. सांगतो कसं. आता आपल्याकडे आहे हे पहा, अल्केन CH4 काय म्हणणार तुम्ही याला, हा अल्केन आहे ना, अल्केन. तुम्ही काय म्हणणार याला, मिथेन. एक कार्बन मी दाखवला C2H6. बरं मी हे का मांडतोय, कसं मांडतोय तुम्हाला माहित आहे. कार्बनचा नंबर जेवढा त्याची ट्वाइस म्हणजे दुप्पट, दुप्पट अधिक 2 म्हणजे आपला तो अल्केनचा फॉर्म्युला झाला. मग इथे 2 2 जा 4 4 + 2 6. ओके, कोण आहे हा, इथेन. आता पहा C3H8 कोण आहे हा, प्रोपेन. मित्रांनो मग आता हे जे अल्केन्स आहेत, या अल्केन्स मधील एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला. तुम्ही म्हणाल कशासाठी करायचा, बॉन्ड अटॅचमेंट साठी. याला जर दुसऱ्या कोणत्याही एखाद्या ग्रुपला अटॅच करायचा असेल तर एक हायड्रोजन तर कमी करावं लागेल. तुम्ही म्हणाल नाही, गरज नाही. का नाही गरज, आपण चेक करू. एक मिनिट. फॉर एक्झाम्पल मी प्रोपेनचं स्ट्रक्चर दाखवतो. मिथेन इथेन प्रोपेन 1 2 3 डन. प्रोपेन एन आहे, करा व्हॅलेन्सी कंप्लीट. अल्केन आहे, सिंगल बॉन्ड राहतील, डबल ट्रिपल बॉन्ड नाहीये. चला व्हॅलेन्स कंप्लीट करतो. एक बॉन्ड गेला 3, 2 गेले 2, 1 गेला 3. आता समजा तुम्हाला 2 मिथाइल प्रोपेन हे स्ट्रक्चर काढायचे. 2 मिथाइल प्रोपेन. मग तुम्ही काय म्हणणार, मिथाइल. मिथाइल तुम्हाला वाटेल की CH4 आणि तुम्ही डायरेक्ट किती अटॅच केला, CH4. नाही चालणार मित्रांनो, असं का नाही चालणार. आता पहा, या कार्बनच्या भोवती हायड्रोजन किती आहेत, 4. कार्बनच्या भोवती हायड्रोजन किती, 4. आणि त्या कार्बनने आणखी एक बॉन्ड तयार केलाय ना, म्हणजे ऍक्च्युअली कार्बनची व्हॅलेन्स किती झाली आता, 5. की जे चुकीचं आहे. कार्बनची व्हॅलेन्स किती पाहिजे होती, ऍक्च्युअली 4, पण आता इथे आली किती, 5. मग हे असं चालेल का, नाही. मग ज्यावेळेस तो अल्केन एखादा बॉन्ड तयार करणार असेल, त्यामधील जी व्हॅलेन्सी कार्बनची 4 होती, एक हायड्रोजन रिप्लेस करावा लागेल मित्रांनो आपल्याला. म्हणजेच मला याच्या ऐवजी काय लिहावं लागेल, इथे CH3 आणि मग आता बॉन्ड येईल. ठीक आहे, या बाबतीत विषय क्लोज, क्लिअर झाला हा नक्की. तो CH3 आता कार्बनच्या होती हायड्रोजन किती आहे, 3 आणि एक बॉन्ड म्हणजे टोटल किती झाले, 4. ओके डन. आता पहा या कार्बन कडे या. यांनी एक इथे बॉन्ड दाखवले आपण, पण माझी या कार्बनची होती 1 2 3 4. हे पहा याच्या भोवती 1 2 3 आणि हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे व्हॅलेन्स त्याची 5 झाली ना. ज्यावेळेस तो बॉन्ड तयार करेल मग आपल्याला एक हायड्रोजन कमी करावं लागेल. हे ऍक्च्युअली 2 मिथाइल प्रोपेनचं स्ट्रक्चर असेल. मित्रांनो अतिशय सोपं, लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं, फक्त अल्केन याच्यामधील जर एक हायड्रोजन कमी केला तर तुम्हाला काय म्हणायचंय, त्याला अल्काइल. एक हायड्रोजन कमी करायचा, एकच हायड्रोजन कमी करायचा. CH4 मिथेन, CH3 अल्काइल, म्हणजे अल्काइल झाला म्हणजे कोण झाला, मिथाइल. काय म्हणायचं त्याला, मिथाइल ग्रुप. का, तर एक बॉन्ड जो आहे तो कशासाठी वापरला जाणार आहे, बॉन्डिंग मध्ये दुसऱ्या बरोबर. C2H6, C2H6 कोण आहे, इथेन. मग C2 एक H कमी करायचा आहे ना, तो H कमी कशासाठी करतोय, बॉन्ड तयार करण्यासाठी. कारण दुसऱ्या बरोबर ज्यावेळेस बॉन्ड तयार करेल एक H कमी करावं लागेल ना,
जर एच कमी नाही केलं तर व्हॅलन्सी एक्स्ट्रा होते की जे चुकीचं आहे. मग मी ते काय म्हणणार C2H5 कोण झाला हा इथाईल. पटतंय का? आता पहा C3H8 प्रोपेन. मग प्रोपाईल म्हणजे कोण? मग मित्रांनो अतिशय सोपी मेथडने जाऊ आपण C3H7. आता पहा तुम्हाला म्हणलं मला डिरेक्टली ब्युटाईल ग्रुप कोणता आहे तो सांगा. ऐका काय करायचं सोपी मेथड. ब्युटाईल ब्युटाईन नाही, शब्दात कन्फ्युजन नको. मी तुम्हाला काय म्हणलं ब्युटाईल, ब्युटाईन नाही. ब्युटाईन म्हणलं की अल्काईन आले, ट्रिपल बॉन्ड वाले, तो विषय नाहीये आपला आता. ब्युटाईल अल्काईल ग्रुपचा विषय चाललाय. ब्युटाईल म्हणजे कोण? अल्काईल. आणि अल्काईल कसा लिहायचा आता लक्षात घ्या. जेवढे कार्बन आपलं अल्केनचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. ब्युटाईल ना, ब्युटाईल मग आपण म्हणणार मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन. C4 आहेत. तुम्ही अल्केनचा फॉर्म्युला काय सांगणार? 2 जा 8, 8 + 2 10. हा तुमचा कोणाचा फॉर्म्युला झाला? ब्युटेनचा. ब्युटेनचा. पण तुम्हाला लिहायचा आहे कोण? ब्युटाईल. एक हायड्रोजन कमी करा. मग तुम्ही काय करणार? C4H9. आलं का लक्षात? हा ब्युटाईल आहे, हरकत नाही. तुम्हाला म्हणलं हेक्साईलचं स्ट्रक्चर सांगा. हेक्साईल इथेच घेतो. हेक्साईल ग्रुप तुम्ही विचार काय करणार? हेक्साईल ना, तो अल्काईल ग्रुप आला. मग आता तुम्ही मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन. हेक्सेन अल्केनचा फॉर्म्युला पहा. C6H किती असणार आहे? 14. कसं? अल्केनसाठी CnH2n+2 त्याची दुप्पट अधिक 2 करायचा C6H12. आता हा काय होणार? सॉरी C6 2 जा केला 12, 12 + 2 14 असणार आहे. पण हा कोण झाला? हेक्सेन. तुम्हाला कोण पाहिजे? हेक्साईल ग्रुप. म्हणजे याचाच अर्थ एक हायड्रोजन कमी करा मित्रांनो, म्हणजे C6H13. कळले का अल्काईल ग्रुप कसे असतात? आता तुम्ही म्हणाल एवढ्यांची आपल्याला गरज आहे का? अजिबात नाही. तुम्हाला फक्त गरज आहे शक्यतो पहिल्या 2 ग्रुपची, मिथाईल आणि इथाईल. मग मित्रांनो मिथाईल ग्रुप म्हणजे कोण? मिथेन म्हणजे CH4, मिथाईल म्हणजे CH3, एक हायड्रोजन कमी. इथेन म्हणजे C2H6, इथाईल म्हणलं की C2H5. पटलं? चला तर मग आता आपल्याला थोडेसे हायर लेवलचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. पहा समजून घ्या व्यवस्थित. आजचा होमवर्क याच्यावरतीच आहे. आणि तुमच्यामधील भरपूर विद्यार्थी अतिशय सिन्सिअरली आणि मित्रांनो रेग्युलरली अभ्यास करत आहेत. कारण की जो होमवर्क दिला आहे तो लगेच ते सोडून काही विद्यार्थी ग्रुपवरती सेंड करतात, काही विद्यार्थी पर्सनल नंबरवरती सेंड करतायत. हरकत नाही, पण ते कंपल्सरी सेंड करत चला आणि रोजच्या रोज रेग्युलर स्टडी चालू राहू द्या तुमचा. कारण की जर एकदा तुम्ही एखाद्या लेक्चर मध्ये मिस केलं तर परत लिंक लागणार नाही. त्याच्यामुळे काळजी कोणती घ्यायची की जे आपण सिक्वेन्स लेक्चर टाकतोय त्या पद्धतीने पहा, किंवा जर काही कारणामुळे तुम्हाला सिक्वेन्सली पाहता नाही आले तर परत एकदा पाठीमागे जा. 1 नंबर 2 नंबर 3 असे सिक्वेन्सली पाहत चला. तुम्हाला 100% समजायला सोपंच जाईल, हे लक्षात असू द्या. ऐका आता तुम्हाला म्हणलं 2 मिथाईल ब्युटेन याचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. ठीक आहे ना मित्रांनो? 2 मिथाईल ब्युटेन. लगेच सुरुवात. मेन पॅरेंट अल्केन कोण आहे तो ओळखायचा अगोदर. मेन कोण आहे आपला? ब्युटेन. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन. लगेच सुरू. 1 2 3 4. 4 कार्बन काढून घेतले. व्हॅलन्सी कंप्लीट करायची नाही, लगेच करायची नाही. तुम्ही म्हणाल मग काय? अगोदर तो जो ग्रुप दिलाय ना आपल्याला तो ग्रुप लिहून घ्या. 2 मिथाईल. 2 म्हणजे 2 नंबर वरती मिथाईल. मिथाईल म्हणजे मित्रांनो कोणता ग्रुप आता? मिथाईल CH3. बरोबर आहे CH3. CH4 मिथेन, CH3 मिथाईल. पण कुठे? 2 नंबर वरती. या साईडने द्या किंवा या साईड द्या, कोणत्याही साईडने. हे पहा या साईडने 1 2 हा 2 असेल, या साईडने हा 1 2, हरकत नाही. तुम्ही या साईडने द्या किंवा या साईडने द्या. 2 वरती डॅश मिथाईल म्हणजे CH3. आता पहा मी हे स्ट्रक्चर असं काढत नाही. कसं नाही काढत पॉवर का? 1 2 3 4. इथे आपलं काय ठरलं होतं? मिथाईल 2 नंबरवरती द्यायचं आहे. मी असं नाही मांडत ना मित्रांनो, हे असं मांडत नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला ते सेमच दिसतंय, काय फरक आहे? फरक आहे. कोणता फरक आहे? कार्बनचा बॉन्ड हा कार्बन बरोबरच असला पाहिजे. बिकॉज हिअर द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. मित्रांनो हा जो बॉन्ड तयार होतो कोणामध्ये असतो? कार्बन आणि कार्बन मध्ये. सॉरी कार्बन अँड हायड्रोजन, मी चुकून बोललो. कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इथे आहे. तो ऍक्च्युअली तसा असतो का? नाही. बॉन्ड कोणामध्ये आहे? कार्बन आणि कार्बन मध्ये आहे.
मग सी सी यांच्यामध्येच बॉन्ड असला पाहिजे, की जो इथे दाखवलाय का सी आणि एच असं आपल्याला नकोय. पटलं? त्यामुळे असं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं नाही, प्रॉपर बॉन्ड आले पाहिजे. चला तर 2 मिथाइल लिहून झाला, व्हॅलेन्सी कंप्लीट करा. 1 गेला 3, 2 गेले 2. आता पहा या कार्बनच्या भोवती 1 2 3 म्हणजे किती, फक्त एकच. या कार्बनच्या भोवती 1 गेला म्हणजेच 3. ओके मित्रांनो, आता आपण पुढे जातोय. मला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे 2 इथाइल पेंटेन. 2 इथाइल पेंटेन हरकत नाही. आता पहा, सॉरी 3 इथाइल पेंटेन. तू म्हणाल काय फरक पडला असता सर 2 इथाइल ठेवला असता तर? ते मी नंतर रिझन सांगणार तुम्हाला, आता नाही. 3 इथाइल पेंटेन सुरू. 1 2 मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. म्हणजे किती कार्बन काढले मी? 5. 3 इथाइल आहे म्हणजे 1 2 3 किंवा 1 2 3 कुठूनही चला, लेफ्ट साइड चला किंवा राईट साइडने. इथे इथाइल ग्रुप मित्रांनो तुम्हाला माहित आहे. आता सांगा इथाइल ग्रुप, मिथाइल म्हणजे तुम्ही CH3 सांगितला, इथाइल म्हणजे C2H5. आणि तो कसा कळला ना? इथाइल म्हणजे पॅरेंट कोण याचा? इथेन. इथेन म्हणजे C2H6. पण इथाइल म्हणलं की एक H कमी करायचा, C2H6 च्या ऐवजी C2H5. म्हणून मी ते ड्रॉ करणार आहे C2H5. बघा कार्बन टू कार्बन दाखवलाय, व्हॅलेन्सी कंप्लीट. 1 गेला 3, 2 गेले 2, 1 2 3 गेले एकच, 1 2 गेले 2, एकच गेला 3. पटलं? आता मित्रांनो तुम्हाला आता काही लेटरची ओळख करून देणार आहे, जसं की डाय असेल तर 2 ग्रुप असतात, ट्राय असेल तर 3 असतात, टेट्रा असेल तर 4 असतात, पेंटा असेल तर 5, आणि मग पुढे हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नोना, डेका अशा प्रकारे. पण शक्यतो याच्या पुढे नंबरची गरज नाही, पण तुम्हाला माहिती असो डाय म्हणजे 2 ग्रुप, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5. तुम्ही म्हणाल सर आम्हाला याचा उपयोग काय आहे, कसा सांगतो तुम्हाला. जर इथेच घेतो मुद्दामा राईट साईडला, तुम्हाला म्हणलं स्ट्रक्चर ड्रॉ करा 2,3 डायमिथाइल ब्युटेन. तुम्ही म्हणाल हे इतकं इझी असतं. मित्रांनो आपण सध्या बेसिक पाहतो याच्यामधील. आता पुढच्या लेक्चर पासून ऍक्च्युली आपण आयुपीएसी नॉमेनक्लेचर आणि त्यानंतर लगेच आपण रिएक्शन मेकॅनिझमला सुरुवात करणार आहोत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला रिएक्शन मेकॅनिझम हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, हे लक्षात असू द्या. आणि त्या रिएक्शन तुम्हाला परफेक्ट समजतील याची काळजी मी घेईल. मित्रांनो 2,3 डायमिथाइल ब्युटेन काय ठरलंय आपलं? जो पॅरेंट आहे कार्बन किती? 4. 1 2 3 4, 1 2 3 4. 4 कार्बन काढून घ्या. काढले. ब्युटेन मध्ये 4 आहे असतात, काढून घेतले. 2,3 डाय. डाय याचा अर्थ 2 ग्रुप आहेत. 2 ग्रुप म्हणजे मित्रांनो 2 वरती एक आणि 3 वरती एक, असे किती? 2 डाय. कोणते ते? मिथाइल आहेत. हरकत नाही ना, माहितीये. मग 2 म्हणजे 1 2 किंवा 1 2. इथे तुम्ही समजा राईट साइडने 1 2 कोणता ग्रुप? मिथाइल. इथे एक CH3, आणखी 3 वरती एक CH3. मला सांगा झाले की नाही 2 ग्रुप? इथे एक आणि इथे एक. 2 3 आले की नाही? 2 3 डाय. 2 आहेत ना? हो 2 आहेत म्हणून डाय. एकाच वरती 2 नाही. नाही तुम्ही म्हणा इथे इथे असे 1 2 3 4 नाही, मग तो टेट्रा झाला. 1 2 डाय. आता पहा व्हॅलेन्सी कंप्लीट करू. 1 गेला 3, 1 2 3 गेले 1, 1 2 3 गेले 1, एकच गेला 3. पटतंय? आता पहा तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे 3 इथाइल 2 मिथाइल हेक्सेन. हरकत नाही मित्रांनो, चला सुरू करू आपण. हेक्सेन मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन 6 कार्बन. 1 2 3 4 5 6 काढले. 3 इथाइल किती इझी आहे. कोणती एक साइड फिक्स करा, पण हा याची काळजी घ्यायची. असं नाही करायचं 3 इथाइल देताना 1 2 3 या साइडने 3 दिला आणि 2 देताना 1 2 या साइडने 2, असं नाही. एका साइडने नंबरिंग करायचं असतं फिक्स. ओके. 3 इथाइल मी समजा राईट साइडने आलो 1 2 3. इथाइल म्हणजे कोणता मित्रांनो? आता क्लिअर झालाय. इथाइल म्हणजे C2H5. हे लक्षात घ्या. हे 2 ग्रुप फार महत्वाचे, ते लिहून ठेवतो.
मिथाईल म्हणलं की कोण C2H, सॉरी मिथाईल म्हणलं की CH3 आणि इथाईल म्हणलं की C2H5. हे दोन लक्षात राहू द्या. ओके बरं, आता इथाईल देऊन झाला तोपर्यंत व्हॅलेन्सी कंप्लीट नाही. आता 2 मिथाईल द्या. 1 2 मिथाईल वर द्या किंवा खाली द्या, याच्यात कन्फ्युजन करू नका. वर किंवा खाली कोणत्याही साईडला दिले तर हरकत नसते. नाही तुम्ही म्हणाल की खालीच देत ठेवते सर, असं काय नाही. तुम्ही हे वर देऊ शकता किंवा खाली देऊ शकता. झालं. आता व्हॅलेन्सी कंप्लीट. 1 गेला 3, 2 गेले 2, 2 गेले 2, 1 2 3 गेले एकच, 1 2 3 गेले एकच, 1 गेला 3. आता मित्रांनो तुम्हाला जर स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं, पहा आता यानंतर तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, ड्रॉ दी स्ट्रक्चर्स म्हणून. तुम्हाला जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे 3,3 डायइथाइल 2,4,5 ट्रायमिथाइल हेप्टेन. आणि चला बरं लक्ष द्या समोर. हेप्टेन म्हणलं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन. 7 कार्बन. 1 2 3 4 5 6 7 झाले. 3 आणि 3 6 आणि 7. 3 डायइथाइल. 1 2 3 3 एकासारखी 3 मित्रांनो. इथे दिला 3, आणखी एक आहे 3, 3 वरतीच म्हणजे वरती द्या. आता इथे आणि इथे झाले 3 3 आले की नाही. 3 वरती 2 डाय म्हणजे 2 झाले. इथाइल ग्रुप म्हणजे कोणता आपला? इथाइल म्हणजे C2H5, C2H5. 2,4,5 म्हणजे 2 वरती 1 2, 2 वरती कोण आहे? मिथाइल आहे. ट्राय का? कारण 1 2 3 असे 3 आहेत म्हणून ट्राय. CH3 4 वरती म्हणजे 1 2, 2 वरती दिला 2 3 4, 4 वरती खाली द्या किंवा वर द्या कुठेही चालेल. आणि 5 इथे वर द्या किंवा खाली द्या. अशा प्रकारे व्हॅलेन्सी कंप्लीट करा. मित्रांनो लक्षात आलं? हे या पद्धतीने आपण आता स्ट्रक्चर कसे ड्रॉ, आपण अल्केनचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करायचे हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण अल्केनचे आणि अल्काइनचे स्ट्रक्चर कसे करायचे त्याचे 2 ते 4 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहा आता हे एकदम परफेक्ट झाले तुमचं. आता तुम्हाला जर म्हणलं ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ 2 मिथाइल पेंट 3 और 2 इन. मित्रांनो तुम्हाला हे स्ट्रक्चर काढायचंय. तू म्हणाल हे अवघड वाटतंय का? नाही. कसं? ऐका. 2 मिथाइल पेंट 2 इन. मित्रांनो लक्षात घ्या, पेंट मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन 5. 1 2 3 4 5. पण आता तो पेंटेन नाही, तो पेंटीन आहे, तो अल्कीन आहे म्हणजे डबल बॉन्ड. मग डबल बॉन्ड कुठे द्यायचा? 2 इन. 2 वरती 1 2 दिला इथे डबल बॉन्ड. पटतंय ना? डबल बॉन्ड दिला. आता पहा पेंट 2 इन झाला, याचा विषय मिटला. पेंट 2 इन झालेला आहे. 2 मिथाइल मग किती नंबर वरती? 2 नंबर वरती. मिथाइल म्हणजे कोणता? CH3. 1 2 द्या इथे CH3. किती इझी मित्रांनो अरे हे. ओके आता व्हॅलेन्स कंप्लीट. 1 गेले म्हणून 3, 2 गेले म्हणून 2, 1 2 3 गेले म्हणून 1, 1 2 3 4 गेले. हायड्रोजन द्यायचे नाहीत. 1 गेलेला आहे 3. हे आहे स्ट्रक्चर आपलं 2 मिथाइल पेन 2 इंच. आता पहा तुम्हाला जर म्हणलं ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ 3 इथाइल 4 मिथाइल हेक्स 3 इन. मित्रांनो ठीक आहे, हे स्ट्रक्चर तुम्हाला काढायचंय. अतिशय सिंपल वेने जायचं. आपल्या पॅरेंट अल्केन कडे पाहायचं. म्हणजे कार्बन किती पहा हेक्स 3 इन. हेक्स मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन. हेक्स म्हणजे 6. 1 2 3 4 5 6 झाले. पण लगेच पहा तो हेक्सेन नाही म्हणलं, तो हेक्स 3 इन आहे. इन म्हणजे अल्किन, अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. कोठे? 3 वरती. 1 2 3 दिला. डबल बॉन्ड देऊन झाला म्हणजे हेक्स 3 इन झालेला आहे देऊन आपला. आता पुढे 3 इथाइल 4 मिथाइल. 3 इथाइल या साईडने नाही, आपण या साईडने नंबर दिलाय. 1 2 3 3 इथाइल. इथाइल म्हणजे कोण? C2H
5 4 मिथाईल 1 2 3 4 मिथाईल खाली द्या किंवा वर द्या पण एका जागे कुठे द्या मिथाईल म्हणजे CH3 किती इझी मित्रांनो व्हॅलन्सी कंप्लीट करा एक गेला 3 दोन गेले 2 1 2 3 4 व्हॅलन्सी कंप्लीट आहे द्यायचे नाही तर 1 2 3 4 व्हॅलन्स कंप्लीट आहे 1 2 2 1 म्हणजे 3 किती सिंपल डन आता मी अल्काईनचे फक्त 2 एक्झाम्पल सांगतो आणि मग तुम्हाला होमवर्क साठी काही एक्झाम्पल देतोय पहा तुम्हाला जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तुम्हाला जर म्हणलं फॉर एक्झाम्पल ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 4 इथाइल 3, 6 dimethyl 5, 6 dimethyl ऑक्ट2 वाइन ठीक आहे ना मित्रांनो ऑक्टो वाइन ऑक्टाइन मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन 8 1 2 3 4 5 6 7 8 काढले 8 कार्बन 2 वाइन म्हणले मित्रांनो 2 वाइन वाइनी म्हणजेच कोण ट्रिपल बॉन्ड 2 म्हणजे कुठे 1 2 इथे दिला ट्रिपल बॉन्ड आता पुढे 4 वरती इथाइल आहे पहा कुठे येतोय 1 2 3 4 इथाइल इथाइल म्हणजे कोणता C2H5 5 6 डायमिथाइल म्हणजे 1 2 3 4 5 इथे CH3 वर किंवा खाली कुठे हा डाय डाय म्हणजे 2 आहेत 5 वरती एक आणि 6 वरती एक इथे एक करा व्हॅलन्सी कंप्लीट एक गेला 3 2 गेले 2 1 3 गेले म्हणून एकच 3 गेले म्हणून एकच 1 2 3 गेले एकच 1 2 3 4 गेले नाही 1 2 3 4 नाही द्यायचे ओके आणि ते 3 पटले नक्की नक्की पटले फार सिंपल मेथड होते आपल्याला इथे आता तुमच्या लक्षात आलं की आपण स्ट्रक्चर्स अल्केन अल्किन अल्काइनचे स्ट्रक्चर कसे ड्रॉ करू शकतो आता आपण मी तुम्हाला त्याच्यावरती काही होमवर्क देतोय तो होमवर्क लगेच तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि ग्रुपवरती टाकून द्या किंवा पर्सनल वरती पण शक्यतो ग्रुपवरती टाकलं तर हरकत नाही मित्रांनो याच्यातून तुम्ही लक्षात घ्या आता आपल्याला ज्यावेळेस IUPAC नॉमेनक्लेचर करायचे त्यावेळेस आपण याच मेथडने जाणार आहोत पण ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आता मी तुम्हाला काही होमवर्क साठीचे एक्झाम्पल देतो ते तुम्ही व्यवस्थित पाहिजेत ड्रॉ दी स्ट्रक्चरल फॉर्म्युली draw the structural formulae of given organic compounds मित्रांनो पहा पहिले स्ट्रक्चर 2, 3, 4 trimethyl pentane 3 ethyl 2, 4 dimethyl hexane 3 ethyl 3 ethyl 3 methyl paint 1 in 2, 4 diethyl 3, 4, 5 trimethyl
हेप्ट टू इन. फिफ्थ वन, 4,4 diethyl 3,5 dimethyl hept 2 wine. And last one, 2,5 dimethyl hex 3 wine. तर मित्रांनो, हा जो होमवर्क दिलेला आहे तुम्हाला हा होमवर्क अगदी प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे आणि पेनच्या साहाय्याने सॉल्व्ह करा. पेन्सिलच्या साहाय्याने ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करून फोटो सेंड करत असतात मित्रांनो, त्यावेळेस क्लिअरिटी एकदम क्लिअर व्यवस्थित लक्षात येत नसतात. त्याच्यामुळे पेनच्या साहाय्याने सॉल्व्ह करून मला सेंड करायचं आहे. तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. ओके मित्रांनो, तोपर्यंत हायड्रोकार्बन आपण जो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेक्चर अभ्यासलेलं आहे ते एकदा व्यवस्थित पाहून ठेवा, मग तुम्हाला फोर्थ लेक्चर समजायला फार इझी जाईल. ओके फ्रेंड्स, थँक्स.